स्वप्नवत पण वास्तवात उतरलेली कहाणी। साल 1976। डॉक्टर प्रभाकर पाटणकर, डॉक्टर राजाराम पाटील, डॉक्टर मोहन माजगावकर, सुमतीलालजी गुरे, भालचंद्रजी पाटील, डॉक्टर काशीनाथ वाणी, शांतीलालजी राका, सरदारजी सहन, शांतारामजी निकुल, गणपतजी लोके, जमनादासजी भांगडिया, विश्वनाथ येवला, लखुबाई पटेल, डॉक्टर प्रकाश जोशी आणि राजारामजी सोनवणे यांच्यासारखी विविध क्षेत्रातील काही दिग्गज मित्र एकत्र आले। यांचा उद्देश मोठा होता पण अत्यंत साधा। ग्रामीण भागातील मुलांना असं शिक्षण द्यायचं की उद्याच्या बदलत्या जगात ती मुलं कुणापेक्षा कमी ठरू नयेत। खरं तर या विचारांची बीजं 1975 सालीच रोवली गेली होती। रोपटं लावायचं ठरवलं पण त्याला योग्य ओळख देणंही तितकंच महत्वाचं होतं आणि म्हणून जन्माला आली ती बागलान एज्युकेशन सोसायटीची बागलान इंग्लिश मीडियम स्कूल। आणि मला अभिमान त्या 11 मध्ये 11च्या 11 असे वेळ कॉलेज 100 वर्ष पूर्ण शुभेच्छा असेल पण लवकरात कॉलेज कॉलेज असं मला वाटतं। कारण इथून शैक्षणिक वाढ घडवायचे होते। उद्देश एकच होता, इंग्रजी शिक्षण, पण केवळ भाषा म्हणून नाही तर संधी म्हणून। शाळेची सुरुवात काहीशी खडतर होती। आज सारखं तंत्रज्ञान नव्हतं, संसाधने मर्यादित होती, सुविधा कमी होत्या, पण शिक्षणाबद्दलची निष्ठा अमर्याद होती। ही शाळा केवळ स्वतःच्या मुलांसाठी नव्हती तर संपूर्ण सटाणा परिसरासाठी आशेचं किरण होती। पालकांना दिलेला शब्द ठाम होता, इथे दिलं जाणारे इंग्रजी शिक्षण फक्त अभ्यास नसेल, तो एक संस्कार असेल। शाळेचा पाया होता तो ज्ञानावर आणि छत होतं ते संस्कारांवर। काही वर्षातच बागलान इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षण क्षेत्रात ओळखली जाऊ लागली। अत्यंत चांगल्या गोष्टी काम करतात। ग्रामीण विद्यार्थी असो, शेतकरी वर्गाचा विद्यार्थी असो, त्यांचा जास्तीत जास्त विकास व्हावा, एज्युकेशन बरोबर त्यांना ऑलराऊंड डेव्हलपमेंट करायला मिळावी, हा आमचा मूळ मानस आहे। त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष अनेक प्रकारचे प्रकल्प आमच्या संस्थेत राबवत आहोत। एज्युकेशनमध्ये आपण अनेक प्रकारचे आपण प्रोजेक्ट राबवतो। त्याबरोबर यावर्षी आपण या सुवर्ण महोत्सवावरती एक अत्यंत सुलभ असं स्टेडियम आणि सुलभ 200 मीटरचा एक ट्रॅक आणि प्लेग्राऊंड एकदम जबरदस्त मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासाकरता आपण डेव्हलप करतो आहे। आम्हाला विश्वास आहे की भविष्यात आपली शाळा भारतामध्ये वेगळं सगळ्यात नाव करेल याची आम्हाला खात्री आहे। शिस्तबद्ध व्यवस्था, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि उपक्रमांची समतोल सांगड। यामुळे शाळेचा चेहरा वेगळा झाला। पहिल्या बॅचचे विद्यार्थी आता समाजात स्थिरावत होते। कोणी डॉक्टर झाले, कोणी अभियंते, कोणी शिक्षक, तर कोणी समाजकारणी। ट्रस्टी बोर्डमध्ये सुद्धा बदल झाले, व्यवस्थापन बदलत गेलं, पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। मागील 15 वर्षापासून बागलान एज्युकेशन सोसायटी या संस्थेशी मी संबंधित आहे। मागील 10 वर्षापासून मी सरस्वती या पदावर काम करतो आहे आणि संस्थेने मला शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी जबाबदारी दिली आहे। तर ते शिक्षण संस्था म्हटलं तर विद्यार्थी आणि शिक्षक हे या शिक्षण संस्थेत केंद्रस्थानी असतात आणि गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचा सहभाग फार मोठा असतो। विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण करणे आणि शिक्षण आनंददायी बनवणे हे एक मोठं आव्हान आहे
आणि शिक्षकांनी सुद्धा जे पगारी सेवक आहे ही भावना मनात जर ठेवली तर ते सामान्य दर्जाचा व्यक्ती म्हणून गणला जातो. परंतु त्याच शिक्षकांनी जर हे राष्ट्र घडवणारे जे लाखो शिल्पकार आहेत त्यापैकी मी एक आहे. उत्तम माणूस घडवणारा, राष्ट्राची बांधणी करणारा आणि उत्तम चारित्र्याची निर्मिती करणारा माणूस मी घडवतो. आणि ही भावना जर त्यांनी त्याच्या मनात निर्माण केली तर स्वतः शिक्षकाचा दर्जा फार हा उंच होतो. शिक्षकाच्या मनात ही भावना निर्माण करणं हे सुद्धा एक आजच्या युगात फार मोठं आव्हान झालेलं आहे. जी मूल्य शिक्षणाची व्यवस्था आहे त्यामध्ये श्रमाचं महत्त्व, वेळेचं महत्त्व, संयम, स्त्रियांचा सन्मान, कृतज्ञता या मूल्यांची ओळख होणे, ते मूल्य स्थिर होणे आणि मूल्यांचा स्वीकारून विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडून येणे हे सुद्धा एक आव्हान वाटतं आजकालच्या काळात. तर या सगळ्या गोष्टींचा मागील 10 वर्षात जो अभ्यास झाला किंवा शिक्षकांची जे संवाद साधला वेळोवेळी त्यातून असं लक्षात आलं की वर्षातून 8 ते 10 वेळा शिक्षकांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे आणि शिक्षण क्षेत्रातल्या उत्तम लोकांना बोलवून त्यांची व्याख्यानं आयोजित करून शिक्षकांना प्रेरणा देणं, त्यांच्या विचारधारणेत बदल घडून आणणं लक्षात आलं. आणि त्या अनुषंगाने मग मागील 7-8 वर्षापासून वर्षातून 8 ते 10 वेळा आपण या प्रकारचे शैक्षणिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्हींसाठी शिक्षण तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करून ही जी आव्हानं आहे याच्यावर कशी मात करता येईल याचा आपण प्रयत्न करतो. या शाळेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आज जे ट्रस्टी आहेत, आज जे मुख्याध्यापक आहेत ते कधीतरी याच शाळेच्या बाकांवर बसलेले विद्यार्थी होते. ही केवळ शैक्षणिक संस्था नाही, हे कुटुंब आहे. इथे संस्कार पुस्तकातून नाही तर परंपरेतून पुढे जातात. विद्यार्थी ते सेक्रेटरी असा माझा प्रवास हा माझ्यासाठी केवळ पदाचा नाही तर मूल्यांचा प्रवास आहे. शाळा ही संस्था यशस्वी असते त्यासाठी आमची शाळा काही मूलभूत मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देते. पारदर्शकता, शाळेतील प्रत्येक धोरण, निर्णय आणि प्रक्रिया पालक व शिक्षकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवली जाते. म्हणजे शिस्त आणि जबाबदारी प्रत्येक घटक आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडते. त्यासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नैतिक शिक्षण आणि सुरक्षित वातावरण ही आमची केंद्रस्थानी असलेली उद्दिष्ट आहे. शिक्षकांचा सन्मान, पालकांचा विश्वास याच विचारावर आमच्या शाळेचे व्यवस्थापन काम करते. म्हणूनच विद्यार्थी ते सेक्रेटरी या प्रवासातही या मुलांची शिदोरी कायम माझ्यासमोर आहे. Hello everybody. My name is Vinod Mazgan. This is a deeply emotional moment for me because I belong to the very first batch of this school. And I also had the honor of being the first head boy of the school. When the school completes 50 years, it's not just an anniversary, it's a celebration of thousands of lives shaped. I have personally witnessed this journey of the school from a humble beginning in a shop to what we proudly see today, a beautiful, sprawling campus, full of energy, full of dreams, full of talent. It feels truly great, and I feel very, very grateful. Like we dedicate our success to our parents, I truly believe we must dedicate a big part of our success to our school, because this is where our values were built, our confidence was born, and our futures were shaped. Dear students, dream big, stay disciplined, and respect your teachers. They are building your foundation every single day. And dear parents, trust the school and invest in your child's character, not just the marks. Congratulations to everyone who built this legacy, and cheers to the next 50 years. Thank you. नमस्कार, मी आज विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. विद्यार्थ्याचा मुख्याध्यापकाचा प्रवास करत असताना मला भरपूर अनुभव आले. त्यासाठी माझी मेहनत आणि कठोर परिश्रम आणि सगळ्यांचे सहकार्य याच्यातून ते घडलेलं आहे. आणि मुख्याध्यापक म्हणून मला एकच सांगायचं वाटतं
ही शाळा सर्वांसाठी कठोर परिश्रम करायला तयार आहे. त्याच्यातून तुम्ही पुढे जाऊ शकतात. या मेहनतीतून तुमचं स्वप्न पूर्ण करू शकाल अशी मला नेहमी खात्री आहे. आज बागलाण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फक्त अभ्यास शिकवला जात नाही, तिथे घडतो नेतृत्वाचा आत्मविश्वास, सर्जनशीलतेचा विचार आणि सामाजिक बांधिलकीचा संस्कार. स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, कला महोत्सव, खेळ, सहली, सांस्कृतिक दिन, या सगळ्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आकार घेतो. सुसज्ज इमारती, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, आणि समृद्ध वाचनालय. पण आजची शाळा फक्त वर्तमानात नाही जगत, ती चालली आहे एका नव्या विजनकडे. शाळेला माहिती आहे की काही स्वप्नांना फक्त पंख नाही लागत, त्यांना लागतो तो एक प्राण, एक स्टेज. म्हणूनच उभारण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील खासगी शाळांमधलं पहिलं अद्वितीय असं भव्य स्टेडियम. मैदान, प्रशिक्षक मार्गदर्शन आणि सर्व सुविधा, जेणेकरून विद्यार्थी मैदानावर उभा राहिल्यावर हे विसरतो की तो कुठून आलाय आणि आत्मविश्वासाने सांगतो की मी कुठल्याही स्पर्धेसाठी तयार आहे. इतकंच नाही, 200 मीटरचा सिंथेटिक रनिंग ट्रॅक आता साकारतो आहे, कारण इथला विद्यार्थी इतरांशी नाही, स्वतःशी स्पर्धा करतो आहे. 50 वर्षाची शैक्षणिक परंपरा जपत असताना आमच्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता हाच केंद्रबिंदू आहे. आधुनिक सुविधा उभारताना प्रत्येक खर्च हा गरज, परिणाम आणि दीर्घकालीनता यांचा विचार करूनच केला जातो. आर्थिक शिस्त म्हणजे खर्च कमी करणे नव्हे, योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक करणे, पारदर्शक नियोजन, तत्वनिष्ठ निर्णय आणि व्यवस्थापन, शिक्षक पालक यांचा समन्वय याने गुणवत्ता आणि आधुनिकता यांचा संतुलित प्रवास आम्ही यशस्वीपणे चालू शकलो आहोत.
हे देखील माहिती आहे की संस्कार फक्त वर्गात मिळत नाहीत, म्हणून इमारती मागे उभारले आहेत 8 सुंदर डोम्स, जिथे सर्व विद्यार्थी एकत्र बसून जेवतात. डायनिंग टेबल, खुर्च्या, यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे एकसंधतेची भावना. आणि शाळेचं आणखी एक अमूल्य रत्न म्हणजे भव्य लायब्ररी. इथे वाचन सवय नाही तर आवड बनते. शाळेचं ब्रीदवाक्य स्पष्ट आहे: मुलांचं वाट पाहायला लावू नका, त्यांना ज्ञान देण्यासाठी घाई करा. कारण शाळा ही फक्त अभ्यास शिकवत नाही, तर ती जीवन शिक्षण देऊन जीवन जगायला शिकवते. संस्थेचा 50 वर्षाचा प्रयत्न हा केवळ संस्थेचा इतिहास नाही, तर असंख्य कुटुंबांची ही प्रश्नवृत्ती आहे. संस्थेची स्थापना ज्या संस्थापकांनी केली तोच विचार आमच्या मनामध्ये आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्थापकांनी संस्था स्थापन केली. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्था, आत्मविश्वास व कष्टाची तयारी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, तो रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर उभे असताना दूरदृष्टीने बीज मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. ज्या संस्थापकांनी ही संस्था सुरू केली त्यांना माझे विनम्र अभिवादन आणि त्यांच्या स्वप्नांची ज्योत आम्ही कायमस्वरूपी पेरत होईल. वर्षांचा प्रवास म्हणजे केवळ काळाचा टप्पा नाही, ती आहे अनेक हातांनी घडलेली एक प्रेरणादायी गाथा. शेकडो शिक्षक, हजारो विद्यार्थी आणि असंख्य अशी स्वप्न या शाळेने सर्वांच्या आयुष्यात दिशादर्शन ठरवून दाखवलेली आहे. आज सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही नमन करतो त्या प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी शाळेला घडवलं, वाढवलं आणि उंचच उंच नेलं. ही संस्था उभी राहिली ती केवळ इमारतीवर नाही, तर मूल्यावर, विश्वासावर आणि शिक्षणातून समाज घडविण्याच्या ध्यासाबरोबर. म्हणून परिस्थिती कितीही बदलली तरी मूल्याशी न डगमगता पिढ्यानपिढ्या माणूस घडवणारी ही संस्था, हीच तिची खरी ताकद आहे. कारण शाळा म्हणजे केवळ इमारत नाहीये, इमारत नसते, ती असते विचारांची प्रयोगशाळा आणि संस्कारांची शाळा. बागलाण इंग्लिश मीडियम स्कूल गेल्या 50 वर्षांपासून ही भूमिका अभिमानाने निभावत आहे आणि पुढील अनेक वर्ष नव्या पिढ्यांना घडवण्यासाठी तितक्याच आत्मविश्वासाने सज्ज आहे. या सुवर्ण पर्वाला आमचा सलाम आहे आणि आज अमृत पर्वासाठी मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा. जाऊया.
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कोली बांधवांकडे जाऊया. अरे हो, आपण कोळीवाड्यात जाऊया. हो ना, त्यांचे सॉंग्स पण काय एनर्जेटिक असतात ना. आवडतात म्हणजे काय, सवालच नाही. मला तर खूप आवडतात. कधी समज चुकून जरी माझ्या कानावर कोली सॉंग्स पडले ना, तर मी लगेच डान्स करते. मी हाय कोली सोरिल्या डोली गो मुंबईच्या किनारी, अगं मारतील कोली हल्लाय गोरी ग चल जाऊ बाजारी. अरे हा गार्गी, तू तर खरंच डान्स करत होती. मला तर वाटतं की पुढचा परफॉर्मन्स बघून तू जागेवरच थांबणार नाही. अरे हो श्रावणी, मी खरंच थांबणार नाही. महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा विचार केला तर अथांग समुद्र आणि त्या लाटांवर स्वार होणारा कोळी समाज डोळ्यासमोर येतो. त्यांच्या जीवनातील आनंद, धाडस आणि उत्सव म्हणजेच कोळी गीत. आता आपल्यासमोर सादर होत आहे एक असं गाणं ज्याच्या तालावर पाय आपोआप तिरकायला लागतात. कोळी बांधवांची लगबग, मुंबईचा किनारा आणि बाजारीची ओढ सांगणार आहे. कार्ल्याच्या देवीचा आशीर्वाद घेऊन येत आहे फिफ्थ लोटसचे कोळी बांधव. झाले कोल्हाची सावली
गंगा गंगेला सोनेरी घाट हे स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या शंभर हे घाटाला पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही बघिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत आहे आमची पावर आहे दणका तुम्हाला सोसायचा नाही आपली यारी लय आपली यारी लफड़ा नहीं करने का मच नहीं करने का लफड़ा नहीं करने का सुबह सुबह दूध में भजिया नहीं करने का ये हट जा रे छोकरे भेजा ना ठोकरे आ रे ला अपन पंगा नहीं करना दंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाटा तेरी टाटा तेरी टाटा तेरी टाटा वापस वापस कारण जिथे फ्रेंडशिप आहे तिथे तुमच्या बॅचचं नाव नाही असं होऊ शकणार नाही. वी कांट इवन इमॅजिन दॅट. मग आपणही गाऊया आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई भन्नाट हाय. अब तक आपने देखे शानदार परफॉर्मेंसेस, पण आता वेळ आहे मूड एकदम हाय करण्याची. This is 50 years of excellence, value, shaping bright future. Yes, you are right. अब गोल्डन ईयर बोला है तो एक सवाल हर एक के मन में आएगा ही ना. कौन सा सवाल? अरे वो सवाल जो हम लोग बोर्ड ऑफ डायरेक्टर से पूछने वाले हैं. अच्छा वो वाला. लेकिन वो सवाल हम नहीं, हमारे जूनियर लोटस के टाइनी टॉक्स पूछेंगे.
होणार रे. हा बरं का? हा बरं चालेल. आइसक्रीम यू स्क्रीम वी ऑल स्क्रीम फॉर आइसक्रीम. सो ऑडियंस बोलो हमारे साथ, आइसक्रीम यू स्क्रीम वी ऑल स्क्रीम फॉर आइसक्रीम. Ladies and gentlemen, give it once again a big round of applause. इसी एनर्जी के साथ चलिए आगे बढ़ते हैं हमारे अगले धमाकेदार एक्ट की ओर, बिकॉज टुनाइट द पार्टी हैज जस्ट स्टार्टेड. अरे काय ते एग्जाम, काय ते गणित आणि भूगोल. अरे हा, आता विषय निघालाच आहे. तर मग श्रावणी, तुझा आवडता विषय कोणता? माझा इतिहास. चला मित्रांनो, तुम्हाला मी थेट इतिहासातच घेऊन चालते. मी तुम्हाला इतिहासावरून एक प्रश्न विचारते. ऑडियन्स द्याल ना उत्तर?
सांगा तर मग कोण होती हिरकणी? नाही ग, मला ऑडियन्स मधून कोणाचाच हात वर दिसत नाही. तर मग आपणच सांगूया, हिरकणी कोण होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर हिरकणी नावाची एक सामान्य दूध विकणारी स्त्री दूध विकायला येत असे. एके दिवशी दूध विकताना उशीर झाला आणि सूर्यास्तानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. हिरकणीची भांडार घरी एकटी असल्यामुळे ती अत्यंत चिंतेत पडली. एका बंद झालेले दरवाजे दिवस उजवल्याशिवाय उघडत नाही. म्हणून त्यांनी नकार दिला. प्रेमामुळे तिने कड्यावरून खाली उतरण्याचा धैर्याने अंधाऱ्या रात्री धोकादायक मार्गाने ती किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली. घरी जाऊन ती आपल्या बाळाला भेटली. दुसऱ्या दिवशी ही घटना महाराजांच्या कानावर गेली. तिच्या धाडसीचे आणि मातृत्वाच्या प्रेमेचे महाराजांनी कौतुक केले. Get ready everyone to witness this powerful performance. The student of 5th Mogra presenting Hirkani. बघा कसं जीवाच्या जोरांवर आडलं. पक्षावर गेलं सोडून नाचत ना. अगं मुत्ता खाण्यातल्या आचार्य सांगवा धाडल्या समजा गवळणींसाठी. काय आज दुपारच्या रतिबाच समद दूध महाराजांच्या मुठपा खाण्यात घालायचं हाय. का आगास कोजगरी नाही बाई, मोठा उत्सव आहे राज्याला गडाव आणि होता सोयरा राणी साहेब समधी व्यवस्था बघणार आहेत म्हणा. म्हणजे माझ्या शेवंतीचं दूध थेट महाराजांकडे जाणार. चल काही जंजिराच्या मोहिमेवर काही शिल्ड होती. त्यातले 2-3 गडी शत्रूच्या तावडीत गावले. कशा बशी निसटून आले हितवर. आता काय साधी सुधी मोहीम होती का तेव्हा ती? लई मोठी मोहीम पाहिलं ना बाई, जबर जखमी झाल्यात. लई रागात पाहिलंय गड्यांची. कुठे चाललं? ते माझं त्याने जीवाजीला जंजिरीच्या मोहिमेवर गेले होते. बघा बघा कुठं आहे सगळं तुम्ही येणार होतात ना कोजागिरीच्या अगोदर.
चला चला दारू घेऊ मामा बघा काय म्हणती मामा दारुगडा घेऊ. कोण का तू चिमणे हिरा गवळण रायगडवाडीची सगुना ताईची सून नव तू राईट. जा हे सोपाना सोडव तुला धरमशाळा पाहतो. नाही मला खाली जायचं आहे. अगं येडी का खुळी तू एक डाव सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झालं की सूर्योदयानंतर उघडत्या. आता कसं सांगू तुम्हाला माझं बाळ एकलं आहे घरी अंगाव आहे ते आत्याबाई शेजारच्या गावी गेले त्यांनी बी घरी नाही. भीमा मावशी आहे पण तिला त्याच्या भाजीकडं या पदरपसरती तुमच्या पुढं मला जाऊ द्या. उद्या सूर्यास्तानंतर महाराज जरी दाराच्या पल्याड येऊन उभं राहिलं आणि म्हणाल वाईट जरा दरवाजा उघडला तरी बी ही दारं उघडायची नाहीत आमची हलायची नाहीत म्हणून. खाली जायचं आहे. मी रायगडवाडीची आहे. माझा बाई गेली घरला भात मी इथं राहिले तर भुकीने त्याचा जीव तेव्हा असं झालं सूर्य मावळल्यावरती घराची संधी धारा बांधू ते समजा मला कळते नाना पण माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी आई बाबाला संधी पुढे पोचता येत नाही म्हणून तर तिला आई बनवते आणि नाना कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड एखादी मुली अशी जागा असेल जिथे दरवाजा नाही बुरुज नाही. तो पश्चिमेचा कडा आहे त्याला तटबंदी न बुरुज न दरवाजा. तिथं न तटबंदी न बुरुज न दरवाजा. महाराजांनी तिथं तटबंदी उभी केली नाही कारण आई भावानेच तिथे मला मोठा तट उभा केला. मला असा सांगतोय वरून नुसतं खाली पाहिलं तरी माणसाला खेळ येते. दीड गाव कोणतरी आहे दीड गाव कडा असा भागात उचका तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतं. पश्चिम कडा
हिरा हिरकणी रायगडवाडीचे माझं धनेजी बाजीराव बहिजी नाईकांच्या ठाऊक आहे आम्हाला. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे. आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्यांची काय सलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काय जी? हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना मी धडधडते अशी. काल इथून खाली उतरून गेली ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून मी जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली. पण आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. काय नाव आहे बाळाचं? जी पार्सन नाही झालं अजून. धनी मुंबईवर गेल्या ती आले की तुमच्यासारख्या झुंजार मातेच्या पोटी जन्म झालाय त्याचा. त्याला साजेसे एकच नाव, झुंजारराव. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. या. इंदुलकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी बुरुज.
पण मग विषय फक्त एवढाच आहे की एकटी घाबरलीस ना, एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं भैया म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 आली होती जाम झोप गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्या उठलो असतो. आली होती जाम झोप गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्या उठलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी घाबरलीस ना. माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, ओ माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी. हो खुदा पे भी असर, तू दुआओं का है घर. मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, ओ माँ, मेरी माँ, प्यारी माँ.